नमस्कार मंडळींनो. तर 2 दिवस झाले आहेत मी गावासून इलेला असे आणि नेमक्या झाला असा की मी ना गावासून इल्यावरती ना जा काही सामान आणलेला होता ना सगळा मी असा अक्षरशः असा काढून ठेवलंय. तुमका दाखवते आहे मी. आणि त्या काढून ठेवल्यावरती ना मी काय बघूकच नाही, कारण टाइमच नव्हतो यायचंय घराकडे. म्हणजे सकाळी उठा, सगळी तयारी करा, आटपा, कामावर जावा, पुन्हा येवा, घराकडची कामं करा आणि झोपा आणि पुन्हा उठा आणि पुन्हा तोच दिवस सुरू व्हायचो. आज विचार केलाय काय पण करूया, तुमच्यासोबत शेअर करूया की गावातून मी काय काय आणलंय. कारण दर टायमिंगला काय ना काहीतरी नवीन असता आणि आई आमची ना भरभरून काय काय देत असतं. म्हणजे हडेसून आम्ही जेवढा नेतो ना त्याच्या कित्येक पटीन आई आमची तडसून पाठवत असता. तसं म्हणतात ना आईचा प्रेम शेवटी तर सगळा ह्याच. तर मी दाखवते. बहीण पण गेली होती, माझ्या आधी गावात गेली होती ते, आणि माझ्या आधी साधारण 5-6 दिवस आधी गावात गेला होता. मी तेव्हा एकटा होतोय आणि त्यानंतर मी गेल्यावरती ता थोड्या दिवसांनी येला, 2-3 दिवसांनी, आणि मग ता एकटा होता. आणि व्हायचा असा की त्यांना पण सामान सगळं काय काय आणलेला होता. तर मी तुमका एकदमच दाखवते की मी आणि त्यांना काय काय आणलं होतं. त्यांना पण आपली पिशवी जी होती ना ती सोडूक अजिबात नाही होती, कारण तेका पण वेळ नसायचं. आम्ही जेव्हा दोघं असतो ना तेव्हा आमका वेळ पुरत नाही. मग आम्ही त्या एकटा असताना तेका घरातली कामं करून कामावर निघून जाणार ह्या अजिबात वेळ पुरत नाही. त्याच्यामुळे त्यांना पण आपली पिशवी अजिबात उसपूक नाही होती. जेवढे काही कपडे वगैरे होते ना ते आमच्या पाठीच्या साईडमध्ये होते, त्याच्यामुळे त्याचे आम्ही उचपून ते घेत होतो, वापरायचं, काढून असे फेकून द्यायचं. तर आम्ही चाललेला होता. घर तर अक्षरशः बघशात ना तर वेगळाच झालेला असा. असं नाही की त्यांना केलं ना, असं त्यांना खूप प्रयत्न केला ना. आणि सध्या दिव्यात ह्या चालू असा की पाण्याचा प्रॉब्लेम असा आमच्याकडे ना. दिवसातून एकदा पाणी येतात आणि एक दिवस अडकून 2 वेळा पाणी, म्हणजे दुसरा पाणी येतं, 2दा पाणी येतं. आता सध्या ह्याला असं की एक दिवस अडकून एकच पाणी, म्हणजे दर दिवशी एकच पाणी येतं असा. पण ठीक आहे, जाऊ दे. लोकांकडे पाणीच नाही, त्याच्यापेक्षा आमच्याकडे पाणी असा तरी याच्यात आम्ही खूप हे असो, म्हणजे थँक गॉड की पाणी येता. हा नाहीतर आपल्या मालवणकरांना सवय असता की ना आम्ही भरपूर पाणी उसापतो, कारण आपल्याकडे पाण्याची कमी नाही. त्याच्यामुळे आम्ही धो पाणी उसापतो. ह्या पायावर घाला, 10 वेळा पाय धुवा, 10 वेळा हात धुवा, ह्या चाललेला असतं आपला. आता वायफळ बरोबर सोडूया. मी मग दाखवते की मी काय काय आणले, उचलून दाखवते. पिशवी ही ना, हे बघा, ही माझी पिशवी असा आणि तकडे सेम एक पिशवी असा, ती माझ्या बहिणीची पिशवी असा. मी दाखवते की काय काय असं. दोघांच्या पिशवीतला मी एकदमच दाखवतेलंय. असं नाही की सगळं खाण्याचंच काय काय भारी भारी असा, पण नॉर्मल दाखवते. तर पहिला म्हणजे हा असा जा औषध असा माझ्यासाठी. तर झालेला असा की माझ्यासाठी मला औषध बनवणं. आमची आई काय ना काहीतरी पाठवत असता, ह्या करून पी, त्या करून खा, काय ना काय चालू असतं. आमच्या गरुड वेल ऑलरेडी इलेली असतं, त्यामुळे ती काय वेगळी पाठवून नाही. त्यानंतर आईक ना आमच्या कोणीतरी ना ह्यो कापड दिलेलं होतं ह्याच्यासाठी, ब्लाऊज पीस होतो तिचं तो, आणि ती काय ह्याचं ना ब्लाऊज शिवून हवं होतं. तर बहीण म्हणायला लागली की ह्याचं ना ह्यो कापड बघा कसं विचित्र असा, एकदम असं हे सुद्धा असे ना धागेसारखे निघतं. ह्याचं जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो ना आणि जर रेग्युलर झालो सुरुवात केलं 2-3 वेळा घातल्यावर ते धागे निघतं. त्यामुळे ना होतं काय, ब्लाऊज शिवण्याची मेहनत फुकट जातं आणि घातल्यावर 2-3 वेळा टिकतं आणि चावतं अक्षरशः अंगात. आई म्हणाली नको शिव. मग त्याच्यापेक्षा म्हटलं छान वाटत होतो, पिवळ्या कलरचं कापड होतो, छान असे का नक्षीकाम असं आहे बघा. मी काय विचार केलाय माहिती आहे का, मी ना आसन बनवतलंय देवासाठी, म्हणून मी एका घेऊन इलंय. छान वाटलं आसन बनवल्यावर देवासाठी, म्हणून ह्यो एक मी आणलंय. त्याच्यानंतर ना हे माझ्याकडे कपडे आहेत. ह्यो मी फॅन घेऊन गेलेले ह्यासाठी, कारण आम्ही फिरायला जायचो होतो गावात गेल्यावरती, आणि बाबांकडा जरा गरम इरमी होय, त्याच्यामुळे हो फॅन मी तडे घेऊन गेलेले बाबांसाठी. तर हो मी माझं आपलं परत घेऊन इलेलं असेल. त्यानंतर माझ्या आईने पाठवले ना असे पिट्टा बांधून, हे बघा, हे असे मोठले बांधलेले दिसले ना काय गावातून इल्याची एक फील येतं, म्हणजे गावाकडून भेट इली असा ही फील ह्या मोठलेनीच येतात. आता किती जरी फॅन्सी काय काय इला ना, प्लॅस्टिकचे पिशे म्हणा नको, अजून काय म्हणा नको, पण हे जे मोठले आहेत ना ह्यांची सर तुमका खेक्काच येऊची नाही. ह्या मोठले म्हणून बाहेर तुमका तसं झालाय पीठ आहे तांदळाचा. आमका भाकरी हवे असतात आणि तो तांदळाचा पीठ आम्ही गावाकडूनच आणतोय, कारण माझ्या आईनेच बनवून दिलेला. म्हणजे ती जी प्रॉपर प्रोसेस असताना आई माझी बनवतली, त्या दुकानदाराला जाऊन सांगतली की असा पीठ लावा, तसा आपला घ्यायचा नाही आणि ह्याचे दुकानदार लावचे नाही. मग ते व्यवस्थित भाकरे मऊ मऊ होतात, म्हणून या आईकडूनच मी एवढा पीठ लावून आणते. आणि जास्त आम्ही काय भाकरे खात नाही, चपाती असतात, भाकरे क्वचित असतात, चिकन मासे वगैरे असलेले काय, त्याच्यामुळे पीठ एवढाच असा. आता गणपती गेल्यावर पुन्हा आणायचं पीठ. तर ह्या पीठ असा. त्याच्यानंतर साबण आणलेले होते, साबण सोडा. मसालो आणलेलो आहे बघा, ह्यो असं माझ्या आईंना मसालो दिला ना पाठवून,
घरगुती मसालो हा मालवणी मसालो आपलो जो माझ्या आईन केलेलो असा. तर यावर्षी आईन म्हाका एवढोच पाठवल्या ना. दर टायमिंगला मी भरपूर मसालो घेऊन येत नाही. जेवढं मला हवं असतं ना तेवढंच मसालो म्हाका आई पाठवता आणि तेवढंच मसालो मी घेऊन येते. आपल्याकडे हवं इलो ना म्हणतात ना दळ जातं त्या मसाल्याचं, म्हणजे चव जाता किंवा त्याचा जो फ्रेग्रान्स वगैरे जो असतो ना, वास वगैरे किंवा त्याचा जा काय सत्व असतं ते सगळं जातात, दळ जाणं असते का आम्ही म्हणतो. तर तो जाता म्हणून मी जेवढ्याच तेवढं मसाला घेऊन येते. आणि आता मी पॅकिंग करून ठेवलं कारण ऑलरेडी एक चालू असा माझ्या मसाला आईन दिलेलो. ह्यो थोडंसं आणलं तर तो सुरुवात करूया. आता ह्यो गणपतीपर्यंत आरामात नका जातो कारण 2-3 महिने आरामात येतात. त्याच्यानंतर मला आईने पाठवल्या असा कोकमा आणि आगूळ. हे तुमका दिसत असेल आगूळ आणि कोकमा तुमका उघडून दाखवतंय. हे बघा ह्याच्यामध्ये आईनं आमच्या कोकमा भरल्यानं हे बघा. तर ह्याच्यामध्ये आता कोकमा भरलेली आणि ताजी कोकमा दिसत असतली ऐसूनच अशी. हा हा सडक खाईन डायरेक्ट. तर ही कोकमा आणि ह्या छोट्याशा बाटलीमध्ये माझ्या आईने आगूळ दिला नाही बघा असा. आता जास्त आगूळ माझ्या आई मला कधीच देत नाही. तर का आता सांगते कारण माका ना सोलकडी खावचो लय नाद असा आणि जर माझ्याकडे जास्त आगूळ असतात तर मी सारख्या सोलकडी करून करून त्याचो रतिंबो लावतले. म्हणून आई माझी जास्त माका आगूळ कधीच देत नाही. दितली माका हव्या तेव्हा देत राहतली असा. त्याच्यानंतर आईन बघा हे सामान माझ्या एक सवय असा सामानचा असं ना मसालो केलाय ना तेव्हा सामान भरपूर हाणून ठेवता. मालवणकरांना जरा जास्त सवय असता वर्षभराचं सामान एकदम भरूची. म्हणजे कसं त्यांच्या चिकन मध्ये किंवा वाटपात ना मालवणी वाटपा मी सामान घालतो. सामान म्हणजे काय मसाल्याचं सामान बडीशेप वगैरे ते. तर ह्या बघा त्यातला थोडा थोडा माका दिलेला असा. या बडीशेप बघा एवढी बडीशेप दिल्या ना. बडीशेपाची काय गरज नाही होती माझ्याकडे भेटली मी हानी सांगलोय तरी पण तिने दिले. त्याच्यानंतर खूप काय काय दिली माझी आई माका. त्यानंतर हे बघा कुळीत दिल्यानं कारण माका ना कुदाची आमटी लय आवडतात. मी ते व्हिडिओ बनवीन शॉर्ट व्हिडिओ किंवा मिनी व्लॉग जे असतात ना ते आपले बनवीन मी. तुम्ही बघत नशात मिनी व्लॉग किंवा तुमका बघूचे असतील आवडत असतील तर आगान सबस्क्राईब नशात केलास आणि सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुमका ना माझे व्लॉग चुकाचे नाही. तर हे असे आपले हे असत कुळीत असत आणि ह्यांच्या आतमध्ये ना मिरी तर हे कुळीद असत. मला कुळीदाची ना आमटी लय आवडतं मोड इलेलं आहे कुळीदाची त्यामुळे मी हे घेऊन इलंय. मी नाही आणलंय आईनेच माझ्या आठवणी दिलेली असत. त्यानंतर आईने पाठवल्यानंतर घोटिये. मला घोटियांची भाजी आवडता म्हणून घोटिये पाठवलेले असत आणि बहिणीने खाल्ली नव्हती घोट्याची भाजी म्हणून बहिणीसाठी हत. त्यानंतर माझ्या आईची मावशी असतात ती ना चवळी वगैरे करतात. आईक तिला चवळी पाठवली त्यातलीच थोडीशी चवळी माका माझ्या आईने पाठवल्या नाही बघा. म्हणजे कसं असतं बघा आपली आई ना आपल्या दुसऱ्या दिल्या हा ताव आपल्याक पाठवतली. त्यानंतर ही मसाल्याची साल दालचिनी आपण त्याला म्हणतो काहीतरी. ही दालचिनीची साल ही कसुरी मेथी ही बघा. त्यानंतर हे बघा तुमका मिरी दाखवलंय ही लवंगा किती लवंगा दिल्या बघा. त्याच्यानंतर सगळ्यात भारी म्हणजे ढॅंटण्या ह्या असा कधी बघलास काय. ही असा कांद्याची पात जी की गावाकडे बनवली जातात कांद्याची पात आणि हे गावठी कांदे असत. ही कांद्याची पात आईच्या मावशीने दिलेली होती मोठी होती पात. मी ह्याच्यात थोडीशी आणले माका खूप आवडतात हे गावठी कांदे. आईच्या मावशीने आईक दिल्या आणि आईने ती माका दिल्या कारण माका खूप आवडतं. कारण कांदो रोजच्या जेवणात माका एक तरी कांदो लागता म्हणजे जेवणाबरोबर असं ताटात होयो माका कांदो कापलेलो. तर ही कांद्याची पात माझ्या आईने दिलेली असा. आणि मग हे बघा ही मोठी वेलची पण दिलेली असा. ही पण मसाल्याचीच असा ही मोठी वेलची दिल्या ना. त्यानंतर आता तांदूळ त्या दिवशी आम्ही 5 किलो तांदूळ आणलो. 5 किलो नाही आम्ही त्या दिवशी 3 कुडो तांदूळ आणलो. तर कुडो कशा म्हणून मला नाही कुडो म्हणजे काहीतरी 8 किलो 1 कुडो असा काहीतरी आला तर धरून चला तुम्ही. तसे आम्ही 3 कुडो आणलेलो. आता हे 5 किलो होत आई मोजूक नाहीत ना आईचं साधारण अंदाजानुसार त्याचे हे 5 किलो तांदूळ त्यांनी दिलेले असत. हे कुडोभर नाहीत हे कुडोपेक्षा कमी असत. तर हे तिने दिल्यानं कारण मला जमाचे नाही. आणि दाखवतंय ह्याच्यामध्ये ना खूप सारे तर बघा ह्या ना आला काहीतरी असं काहीतरी वेगळाच बोलली होती आई माका. ह्या काया माका नाही आठवत आता. आणि ह्या त्या दाखवले ना बेणी ती कांद्याची त्यातले हे बघा हे कांदे पण 1 मिनिट आणि हे बघा जायफळ पण असा. हे कांदे त्यातले पडले खूप कांदे पडले त्याच्यामध्ये खूप कांदे होत त्याच्यामध्ये अजून. तर ह्या सगळा माझ्याकडे पाठवलं ना एवढा सगळा. आणि माझ्या बहिणीकडे काय काय दिलेला होता मग दाखवते आता मी. नाही अजून माझ्याकडचा असा भावान माझ्या माका ह्याचे आंबरोडचो शेव येता. तो माझा भाव आंबरोडचो असा तर माझ्या भावान माका नाही आंबरोडचो शेव पाठवला ना. 2 पुढे पाठवले आणि एक खातय चालू कधी टाकलंय ती बघतोय. ही बघा ही 1 पुडी मी आता फोडून खाऊ सुरुवात केली आणि ही 1 पुडी असा अजून अशीच. तर हे 2 पुडी भावान मला पाठवले आणि मस्त शेव लागता. आंबरोडचा कधी शेव खाला नसेल कोण आंबरोडचा असतात तर मला सांगा खूप भारी शेव लागता ह्यो.
आणि म्हाका लय आवडता म्हणून भाव माझं कायम ह्यो म्हाका शेव पाठवतलो. 50 रुपये काहीतरी एक पुडी असं काहीतरी असता. हे 2 पुडे म्हाका भावान माझ्याकडेच पाठवल्या ना. दुसरी गोष्ट आईन पाठवल्या ना ती म्हणजे पापड आणि कुरडई. हे कुरडई असत ह्या साईडने दिसतात ते तुमका ते साबुदाण्याचे असत आणि ह्या साईडने पापड तांदळाचे पापड. हे पापड माझ्या बारक्या बहिणी खूप आवडतात. म्हणजे लिज्जत पापड त्या तोंडात पण घेत नाही. हेच पापड त्याला हवे असतात. खास करून त्यासाठी हे पापड बनवले जातात. तर हे पापड त्यांना घेतलेले आहेत, त्यांना बनवलेले होत खरं म्हणजे त्याचे थोडेसे पापड आणका पण पाठवले होत. आई सांगत होती अजून घेऊन जा म्हणून, पण माझ्याकडे जागा नाही होती आणि तुटत फुटत त्याच्यापेक्षा नको सांगूया म्हटलं. त्यानंतर अजून एक आईन माझ्याकडे पाठवलेला होता तुम्हाला दाखवतो एकदम सिक्रेट, जा आमच्या मुंबईत मिळत नाही असं माझ्या आईक वाटतं. असं मुंबईत पाठवल्या ही असा मच्छरची अगरबत्ती. आई कसं वाटतं की आमच्याकडे खूप जास्त मच्छर असत म्हणून तिने सगळा केलेला असा. हे असे बघा हे 5 अगरबत्ते पडले. तर हे 6 मच्छरचे अगरबत्ते माझ्या बाबाने माझ्यासाठी पाठवलेले असत. का तर आमच्या मच्छर पोरांका आमच्या मच्छर चावता नाही, पण मुंबईत भेटत नाही. तर त्यांना सांगलं की मुंबईत भेटतं तरी पण त्यांनी ऐकलं नाही, पाठवलंय. तर ह्या पाठवल्याने आणि आईन माझ्या ब्लाऊज पीस पाठवल्यानं 5-6 ज्यांका तिका शिवून होत गणपतीपर्यंत तयार झाला. आणि एक पिशवी दिला ना, ही बघा ही अशी पिशवी दिल्या ना. कोणीतरी तिका दिलेलं आहे असं ती मला सांगत होती की मला ही कोणीतरी पिशवी दिलेली आहे. मग ती आपल्या लेकीक तिने पाठवलेला म्हणजे माझ्या बहिणीसाठी. ही अशी पिशवी मस्त पिशवी होती. पण माका सांगत होती तू कामाला जाताना घेऊन जा, पण खडे नेतला त्याला चांडा. माझ्या बहिणीकडे जा होता ना त्या खाऊक होता जास्त करून, म्हणजे काय नारळाची कापा किंवा काजीचे गर शेंगदाण्याचे गर ह्या काय काय होता. माझ्या बहिणीने खाऊन बिऊन फस्त केल्यान. आता राहुलला फक्त लाडू दिले नाही, त्याच्याकडे दिले माझ्याकडे नाही. थोडेसे लाडू बघा ठेवल्यानं ते लाडू त्याच्याकडे दिले होते. त्यानंतर लोणच्याची बरणी वर्गाने अजून फोडूक नाही ठेवलेली आई बघा, कारण आमच्याकडे आधीच एक बाजाराचा लोणचं चालू होता म्हणजे ठेवले ना. आणि त्यानंतर ह्या तांदळाचा नाही ह्या गव्हाचा पीठ आहे. गव्हाचा आम्ही ना गव्हाचा पीठ पण गावाकडसूनच आणतो, हैसून घेत नाही. घेतो कधी कधी जर गावाकडचा नसा संपला शाप तर आम्ही हैसून घेतो, नाहीतर ह्या गावाकडचं असतं. गावाकडच्या पिठाची चपाती खाऊन बघा, रेशनच्या तांदळाच्या रेशनच्या गव्हाची ती चपाती खाऊन बघा, एक नंबर लागता. त्याची चव ना ह्या अशी जे बाजारी येतात ना त्यांना अजिबात नसतं. काय सांगते, कारण बाजारामध्ये ना मैदो मिक्स असतं त्याच्यामुळे आपल्या शरीरात पण त्या बरा नाही. ह्याच्यापेक्षा ह्या खायचा चांगला करून घ्यायचा आईकडसून. आईन केलं जरा फुकतच चपाती मस्त अशी फुलक्यासारखे, म्हणून मी या सगळा घेते. तर एवढं समोर तो दाखवलाय हा सगळा माझ्या आईने मला पाठवलेला असा. गेल्या टायमिंगला ना मी असंच बनवलंय गावाकडून मी काय काय आणलंय. तुमका तो खूप आवडलेलो, म्हटलं आता टायमिंगला पण बनवूया. तुम्हाला मी दाखवते की कसा मांडलाय बाजार तो, आणि मग तुम्ही ठरवा की मी काय केलेलं असं. ह्या सगळा सामान ना हे बघा गावावरसून आणून मी असा टाकून ठेवलंय. आणि त्यानंतर तुमका आता मी बघा ह्या असं दाखवत होते की कसं मी काय केलंय. तर हा सगळा असा लावून मांडून ठेवलंय, हे लावलेलं आहे. आता नेमकं झाला काय माहितीये, मी ना व्हिडिओ करता करता हे बघा रोज असा या माझ्यासोबत होता. आता हे नवीन असा मी ह्याचा साधारण वापर पण एका केलेला नाही आणि हे तुटलो. त्याचं काय करायचं सांगा मला, याचं काय करू आता मी. ठीक आहे जाऊ दे. आता नेमक्या झाला असा हे का मी घेतलंय आणि आत्ताच हे माझ्यासमोर तुटलं. मी का कमी करत होतंय म्हणजे तुटलो. आता झालो पुन्हा नवीन घेऊया का, म्हणजे एका घेतलंय कधी माहितीये मी गावाच्या आधी घेतलंय साधारण 15 दिवस पण एका झाले नाहीत घेऊन, आणि हो तुटलेलो असा चांगलो मागा 250 रुपये खटको पडलो. ठीक आहे जाऊ दे मरा, आता काय बोलून उपयोग नाही. तर मी घेतलं तर तुटलो तो आता नवीन घेईन ते का मी. तर तुमका ना व्लॉग कसं वाटतात माझे हे मला नक्की सांगा. आणि एक तुमका सांगायचं असा मी आजपासून आता आजच्या दिवसापासून रोज व्लॉग टाकतले, डेली व्लॉग टाकतले, काही ना काहीतरी तुमच्यासोबत मी शेअर करत राहतले. तर तुमका आवडतात काय बघूसाठी, कसे वाटले माझे व्लॉग ह्या माका नक्की कमेंट करून सांगित जावा की माका बरा वाटलं की बाबा तुमची एकाची तरी कमेंट येईल ना तरी पण. त्यामुळे कमेंट करून अजिबात विसरायचा ना. आणि सबस्क्राईब नसतात केलं तर अजून सबस्क्राईब करून ठेवा. आणि सोबतच माझं दुसरं चॅनल असा मँगो डॉली म्हणून, त्याच्यावरती मी मेकअपचे व्हिडिओ वगैरे बनवत असते. त्यामुळे तुमका जर मेकअपची आवड असतात, कसं काय करायचं कसं काय नाही करायचं सगळं आवडत असतात ना, तर थंय मला सबस्क्राईब करून ठेवा. आणि माझा पेज पण असा इंस्टाग्रामचा, त्याची पण लिंक तुमका मी खाली देते, त्या चॅनलची पण लिंक खाली देते. त्यामुळे ते पण करून ठेवा म्हणजे तुमका सगळा आरामात समजताला. आणि इंस्टाग्रामची पण देते, त्याच्यावरती पण मी ब्लॉग वगैरे टाकत असते, पोस्ट वगैरे करत असते, त्याची पण येते तुमका समजा सगळा काय. चला आता भेटूया आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, लव्ह यू ऑल.